आंबेडकरी समुदायाला पोलीस प्रशासनाने मोर्चास परवानगी नाकारली। आंबेडकरी समुदायाच्या वतीने दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी बीड येथील रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार होता। या मोर्चास पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे। पोलीस प्रशासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव असलेला बोर्ड हा नियोजित रेल्वे स्टेशनवरून काढला होता व झेंड्याचाही अपमान केला होता। याच्याच निषेधार्थ हे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी काही प्रतिक्रियाही देण्यात आल्या आहेत। ऐकूयात त्यांच्या शब्दात। दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी बीडमध्ये जे रेल्वे स्टेशनचं काम झालेलं आहे त्या रेल्वे स्टेशनच्या इमारतीवर काही आंबेडकर अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नाव दिले होते। त्याचबरोबर काही एक निळा झेंडा लावला होता ज्याच्यावर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो होता। आणि त्याच दिवशी संध्याकाळी बीड ग्रामीण पोलीस स्टेशनचे PI शिवाजी बंटेवाड यांनी ते बॅनर काढलं, झेंडा काढला आणि तो फेकून दिला। तो काढत असताना एक त्या ठिकाणी युवक जो संध्याकाळी फिरायला गेला होता तर त्यांनी त्यांना अडवलं आणि त्यांना विचारलं की तुम्ही असं का करायला लागले आणि जर काढत असाल तर तुम्ही ते फोटोचा किंवा झेंड्याचा अवमान होऊ नये अशा पद्धतीने काढा। त्यावर त्या PIने काठीने मारलं, त्याचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही पण संध्याकाळी फिरायला त्या ठिकाणी गेलो असता आम्ही तो सगळा त्यांचा आवाज ऐकून त्या ठिकाणी गेलो। त्यावेळेस प्रेम कांबळे नावाचा हा युवक आहे, याला बंटेवाड PIने मारत होते। त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही हे बॅनर आणि झेंडा काढत आहेत पण त्याचा अवमान होतोय, त्याचा होऊ नये। तर त्यावर मला बंटेवाड PIने स्पष्ट त्या ठिकाणावर निघून जायला सांगितलं की आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशनचे PI आहेत आणि आम्ही म्हणजे कोणालाही भीत नाहीत, आम्ही काही तुमचं ऐकणार नाही, तुम्ही तात्काळ या ठिकाणाहून निघून जा। त्यावर आम्ही तिथून निघून गेलो आणि दुसऱ्या दिवशी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना तक्रार देण्यासाठी गेलो। त्यावेळेस पण तिथून PIने आमची काय ॲडिशनल SP साहेबांनी एवढी काही दखल घेतली नव्हती। परंतु बीड शहरातले जवळपास शेकडो कार्यकर्ते त्या ठिकाणी गेल्यामुळे आयुष्यमान आमचे पानकर साहेब यांनी आम्हाला बोलण्यासाठी संधी दिली आणि त्यावेळेस त्यांनी पहिला प्रश्न विचारला की तुम्ही हे कोणाची परवानगी घेऊन बॅनर लावलं। त्यावर मी त्यांना म्हणलं की कोणी लावलं हे तर आम्हाला माहित नाही, परंतु बीडमध्ये अनेक ठिकाणी स्टेडियमला नाव दिलेलं आहे त्याची परवानगी कोणी घेतली नाही, मल्टीपर्पज शाळेच्या ग्राउंडला नाव दिलं त्याची कोणी परवानगी घेतली नाही। आता शासकीय ITIला जे की कोणाचे नाव देता येत नाही तशा सुद्धा ITIला तिथं नाव दिलं त्याची कोणी परवानगी घेतली नाही, गार्डनला नाव दिले त्याची परवानगी घेतली नाही। मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्यावर का परवानगी तुम्ही मागता असं बोलल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला काही उत्तर दिलं नाही। परंतु आम्ही जे ग्रामीण पोलीस स्टेशनचे PI आहेत बंटेवाड यांनी महापुरुषाचा अवमान केला प्रकरणी कलम 295 मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्या सहकार्यासहित 40 ते 50 कर्मचारी त्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष पोलीस होते त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्याची आम्ही मागणी केली होती। परंतु बीडचे माननीय पोलीस अधीक्षक यांनी त्याची काही दखल घेतली नाही, अजून काही कार्यवाही झाली नाही। उलट आम्हाला DYSP साहेबाच्या गोल्डे साहेबाच्या केबिनला बोलून आमचीच उलट तपासणी त्यांनी सुरू केली आणि आम्हाला बऱ्याच वेगवेगळे प्रश्न विचारून त्या ठिकाणी आमचं आंदोलन हाडून पाडण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्याच्यानंतर त्यांनी कुठलाही गुन्हा दाखल केला नाही, कारवाई केली नाही, म्हणून आम्ही दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते कलेक्टर ऑफिस या ठिकाणी मोर्चाचे आयोजन केले होते। हा मोर्चा शांततेत होणार होता, त्याच्या ठिकाणी कुठलंही कोणालाही गालबोट लागणार नाही, गाडीवर कोणी दगड मारणार नाही। मोर्चासाठी तुम्ही पोलिसांची परवानगी घेतली तर कशा प्रकारे 1 तारखेला 1 ऑक्टोबरला आम्ही परवानगी मागण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना पत्र दिलं। त्याचबरोबर सर्व पोलीस स्टेशन, पेठबीड पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन, शिवाजीनगर पोलीस स्टेशन आम्ही यांना पत्र दिले, परंतु त्यांनी कालपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही। आणि रात्री मला शहर पोलीस स्टेशनचे PI आयुष्यमान बल्लाळ साहेब यांनी फोन करून सांगितलं की तुमची परवानगी आम्ही नाकारत आहोत। मी पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं तुम्ही मोर्चा काढू शकत नाही, तुमच्या चुकीच्या मागण्यात। त्यावर मी त्यांना सांगितलं की तुम्ही माझं पत्र वाचलं नाही, आम्ही मोर्चाची परवानगी मागितली, नाव देण्याची परवानगीचं नाही। त्यावर त्यांनी आम्हाला DYSP साहेबाला भेटायला सांगितलं आणि DYSP साहेबाला मी फोनवर बोलल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं तुम्ही मोर्चा काढू नका, आम्ही तुमची परवानगी नाकारतो। जिल्ह्यामध्ये राज्यपाल येणार आहेत, साधारण तुमच्या मागणीच्या मोर्चासाठी जिल्हाभरातून किती लोक येणार आहेत? मोर्चासाठी आता आम्ही आकडा सांगू शकत नाही, कारण गावगावरून गाड्या घेऊन येतात, काही जिल्ह्याच्या बाहेरून लोक येणार आहेत, उस्मानाबाद आहे, लातूर आहे, जालना आहे, औरंगाबाद आहे, या ठिकाणी लोक गाड्या घेऊन येणार आहेत। 5 ते 10 हजार लोक बीडमध्ये येऊ शकतात। परंतु जर अचानक पोलीस प्रशासनाने जर आज आमची परवानगी नाकारत असतील तर त्या लोकांना कोण रोखणार आहे? जी पत्रकार परिषद तुम्ही घेत आहात ती शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर आहे,
ती आत असायला होती, त्याचं कारण काय आहे? बरोबर, आम्ही शासकीय विश्रामगृहामध्ये आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली होती, परंतु माननीय राज्यपाल हे बीडमध्ये येणार म्हणून तात्काळ जेवढं काही खराब झालेलं रेस्ट हाऊसचे काम आहेत ते झाकण्याचं काम या ठिकाणी हे बीएनसी कार्यालय करत आहेत, त्यांचे कार्यकारी अभियंता करत आहेत. वास्तविक पाहता कुठलंही त्यांनी काम चांगलं केलं नाही. त्यांनी आता फक्त राज्यपाल साहेबांना दाखवण्यासाठी रंगरंगोटी वर करायला लागलेत आणि त्याच्यामुळे आम्हाला ही रस्त्यावर येऊन पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली. आता आम्ही जर समजा पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली तर आम्हाला कायद्याचा मान ठेवावा लागणार आहे. आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, आम्ही कायद्यावर चालणार आहेत. आम्ही त्यांचं पत्र जरी घेतलं परवानगी नाकारल्याचं तरी आम्ही किती लोकांना सांगू शकतो की उद्या मोर्चा नाही. मग अशा वेळेस जर लोकांपर्यंत मेसेज नाही गेला आणि ते लोक जर रस्त्यावर आले तर त्याला जबाबदार हे पोलीस प्रशासन असेल. आणि पोलिसांनी जर आम्हाला अडवणूक केली तर ह्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आंबेडकरी जनता ही प्रचंड पोलीस प्रशासनावर नाराज आहे. कारण बॅनर जे काढलंय ते त्यांचा कोणताही आदेश नव्हता. त्यांनी जे आकस बुद्धीने आणि जाती द्वेषातून हे बॅनर काढलेला आहे. म्हणून पोलीस प्रशासनावर बीडच्या आणि जिल्हाभराच्या महाराष्ट्रातल्या सर्व आंबेडकरी जे जनता आहे त्यांचा खूप राग आहे आणि ही राग वाढवायचं काम पोलीस प्रशासन करत आहे. 1 तारखेला तुम्ही मागणी केली, मात्र तुम्हाला सांगितलं कधी की तुमची परवानगी नाकारत आहोत? मला रात्री 7:30 ते 8च्या दरम्यान फोन आला शहर पोलीस स्टेशनचे PI बल्लाळ साहेबांचा की तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये यावं लागेल, तुमची परवानगी आम्ही नाकारत आहोत. त्यावर मी त्या ठिकाणी गेलो माझ्या कार्यकर्त्यासह. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही हे चुकीच्या मागण्या करत आहात, तुमची परवानगी आम्ही देत नाही. तर मी त्यावेळेस त्यांना सांगितलं की आमची मागणी काहीच नाही, आम्ही मोर्चा काढत आहोत. 1 तारखेला मागितले, मधल्या 4-5 दिवसामध्ये त्यांनी कधी तुम्हाला बोलावलं नाही का? मला त्यांनी बोलवलं नाही. उलट आम्ही सर्व पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्यांना विनंती करत होतो की आम्ही तात्काळ आम्हाला परवानगी द्या. आम्ही लोकांपर्यंत मेसेज पोहोचवलेला आहे, जर तुम्ही आम्हाला वेळेवर परवानगी दिली नाही तर खूप मोठी अडचण निर्माण होईल. परंतु आम्हाला पेठबीड पोलीस स्टेशनचे नागरगोजे, त्याचनंतर शहर पोलीस स्टेशनचे सानप आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सानप या तिघांनी आम्हाला आत्ता उद्या असं करून आजपर्यंत परवानगी दिलेली नाही. आणि जर याच्यानंतरही लोक रस्त्यावर आले तर त्याला जबाबदार पोलीस प्रशासन असेल.